हॅलो फुडीज, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत पालक मसाला पुरी. नेहमीची पालकाची भाजी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. विशेषतः लहान मुलांना तर बिलकुल आवडत नाही. मग अशा वेळी आपण ही पालक मसाला पुरी त्यांना खायला देऊ शकतो, जेणेकरून पालक या फॉर्ममध्ये त्यांच्या पोटामध्ये जाईल. ही पालक मसाला पुरी लहान मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा मग प्रवासात घेऊन जाण्यासाठी किंवा चहाच्या वेळी खाण्यासाठी एकदम योग्य अशी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बाकीच्या रेसिपीजही पहा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पटकन बनवूया पालक मसाला पुरी. सगळ्यात आधी एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतला. पाणी गरम करून झाल्यानंतर जवळपास अर्धा पेंडी पालक मी इथे स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे आणि तिला आपण वाफवून घेणार आहोत. ह्या पद्धतीने ताट झाकून तुम्ही तिला 3 ते 4 मिनिटं वाफ येऊ द्यायची आहे. ह्या पद्धतीने वाफल्यानंतर आपण त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते गाळून घेणार आहोत. आणि लक्षात ठेवा की ही पालक गरम गरम आपल्याला मिक्सरमधून प्युरी बनवण्यासाठी नाही वापरायची आहे, कारण की जेव्हा आपण गरम गरम पदार्थ मिक्सरमध्ये पेस्ट करण्यासाठी घेतो तेव्हा मग ते एकदम उडून बाहेर पडण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्याला थंड होऊ दिलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मी ती पालक घेऊन त्याची प्युरी ह्या पद्धतीने बनवलेली आहे. हा पहा, मस्त असा हिरवा रंग आलेला आहे याला. म्हणूनच पालकाचा रंग हा एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो जेव्हा त्याला प्युरीमध्ये आपण कन्वर्ट करतो. त्या पद्धतीने प्युरी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण जे पुऱ्यासाठी पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतलेलं पीठ आहे गव्हाचं 2 कप. त्यानंतर मी जवळपास पाऊण कप बेसन टाकलेलं आहे. यामध्ये बेसन पाऊण कप आहे. त्यानंतर ही मी पेस्ट बनवून घेतली होती. मिरच्या एक 4-5 मिरच्या आणि लसूण घालून मी ही पेस्ट बनवलेली आहे. ती पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून जिरे टाकलेले आहेत. तुम्ही जिरे पावडरही टाकू शकता, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर अर्धा टीस्पून ओवा ह्या पद्धतीने क्रश करून मी टाकलेले आहे. त्यानंतर थोडीशी हळद, जवळपास पाव टीस्पून हळद तुम्ही टाकू शकता. हळद कमी टाकली तरी चालेल, जेणेकरून हिरवा रंग जास्त चांगला येईल त्याला. त्यानंतर बडीशेप, भाजलेली बडीशेप टाकलेली आहे पाव टीस्पून. क्रश करून टाकली तर आणखीन चांगली. त्यानंतर अर्धा टीस्पून मी धनेपूड टाकलेली आहे. धनेपूड तुम्ही अजून थोडीशी जास्तही टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर मीठ, 1 टीस्पून मीठ मी इथं टाकलेलं आहे. 1 ते 1.5 टीस्पून. मी टेस्ट बघून मग ॲडजस्ट करू शकता तुम्ही मीठ त्यामध्ये. कसुरी मेथी, थोडीशी कसुरी मेथी मी इथे बारीक करून टाकलेली आहे. कसुरी मेथी असेल तर टाका, नसेल तर स्किप केली तरीही चालेल. त्यानंतर ह्या पद्धतीने आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर जी काही प्युरी आपण बनवलेली आहे, पालकाची प्युरी आपण यामध्ये टाकणार आहोत. ही पालकाची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे. तर ह्यामध्ये पालकाची प्युरी टाकल्यानंतर आपण त्याला छान मळून घेणार आहोत. जसं पुरीसाठी आपण रेग्युलर पुरीसाठी मळून घेतो पीठ, त्याच पद्धतीने त्याला मळून घ्यायचं आहे मिक्स करून व्यवस्थित. जर पाण्याची आवश्यकता वाटली तर आपण पाणी टाकणार आहोत, नाहीतर मग या प्युरीमध्येच ते पीठ छान प्रकारे मळून होईल. इथे आपल्याला गरज पडली नाही एक्स्ट्रा पाणी टाकायची, कारण की पीठ आणि प्युरी हे प्रमाण बरोबर मॅच झालेलं आहे. जर गरज वाटली तर तुम्ही थोडंसं एखादा पाव कप पाणी घेऊ शकता. ह्या पद्धतीने आपण आता थोडंसं तेल त्याला वरून लावून सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. मुरण्यात 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण या मळलेल्या पिठापासून लहान लहान लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेणार आहोत त्या पुरी लाटण्यासाठी. ह्या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून घेऊ शकता.
किंवा मग एक मोठी पोळी लाटून छोट्या छोट्या डब्याच्या टोपणाच्या आकाराचेही त्याच्याने काप करून घेऊ शकता, जर तुम्हाला अगदीच एकदम गोल पुऱ्या हव्या असतील तर. किंवा मग लहान लहान लाटेसुद्धा करू शकता, जे आपण आता करत आहोत त्या पद्धतीने. तर असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्याच पिठाचे. ह्या पद्धतीने एवढे गोळे बनवून झालेले आहेत. जवळपास 23 पुऱ्यांचं पीठ गोळे आपण करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जसं रेग्युलर पुरी लाटून घेतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे. जी साईज तुम्हाला कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या. जाडच ठेवली तर पुरी तर छान फुगते आणि त्याला एक छान चव पण येते, त्यामुळे थोडीशी जाडसर पुरी लाटा. या पद्धतीने सगळ्याच पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. आणि तोपर्यंत मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. ह्या पद्धतीने तेल आता गरम झालेलं आहे. तर हे पहा, आपण जसं नेहमीच्या पुऱ्या तळतो त्याच पद्धतीने ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी. थोडं थोडं पुरीला असं हे आपल्या चमच्याने थोडं थोडं टच केलं तर ती पुरी छान फुगते. हे पहा, ह्या पद्धतीने पालक पुरी एकदम फुलून टम्म झालेली आहे आणि छान हिरवा रंग पण या पुरीला आलेला आहे. या पद्धतीने सगळ्याच पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. सगळ्या पुऱ्या तळून घ्या आणि कलर हा एकदम हिरवा आलेला आहे आपल्या पुऱ्यांना, कारण आणि अगदी पौष्टिक अशी पुरी आहे. हे पहा, छान पद्धतीने फुगलेली आहे पुरी. केव्हाही तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता. लहान मुलांना आवडतील. आपल्यालाही नेहमी चहासोबत चहाच्या वेळी खायला काहीतरी हवं असतं, तर ह्या पुऱ्या बनवून ठेवल्या तर 1-2 दिवस त्या आरामात टिकतात. अशा प्रकारे आपल्या मस्त अशा चवदार आणि पौष्टिक मसाला पुरी जी पालकापासून बनवलेली आहे ती तयार आहे. चला तर मग पटकन ही रेसिपी बनवा, स्वतः खा, सर्वांना खाऊ घाला आणि कमेंटमध्ये मला कळवा की ही रेसिपी कशी वाटली. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्प्रेड द जॉय ऑफ कुकिंग विथ फूडी. आणि हो, स्वतःवर साठी वेळ द्यायला आणि स्वतःवरती प्रेम करायला बिलकुल विसरू नका. टाटा, बाय बाय.